सोयाबीन कापूस अनुदानाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच आता अनुदान जमा होणार आहे आणि त्या अंतर्गत आता लाभार्थ्यांच्या याद्या ह्या आलेल्या आहेत। तुम्ही तुमचं नाव जे आहे ते त्या यादीमध्ये पाहू शकता। आता तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून यादीमध्ये नाव चेक करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो, लाभार्थी यादीमध्ये नाव आपलं चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचंय uatscagriDBT.mahaIT.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा दिली आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य। इथे आपल्याला 3 नंबरचा एक ऑप्शन आहे फार्मर सर्च, हा जो ऑप्शन दिसतोय या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आपलं नाव पाहण्यासाठी, यादीमध्ये चेक करण्यासाठी। फार्मर सर्च वरती क्लिक केल्यानंतर फार्मर लॉग इन विचारेल, तर तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे। कोणाचाही तुम्ही आधार नंबर टाकू शकता आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओटीपी सक्सेसफुली सेंड टू युअर मोबाईल नंबर, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल, तिथे ओके करायचं आहे आणि ओटीपी या बॉक्स मध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। खाली तुम्ही व्हेरीफाय ओटीपी फॉर आधार या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे, आधार व्हेरीफाय सक्सेसफुल दाखवेल। तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता फार्मर लिस्ट पाहण्यासाठी पहिल्यांदा डिव्हिजन विचारली जाईल। इथे पहा असिस्टन्स स्कीम डीबीटी पोर्टल कॉटन अँड सोयाबीन फार्मर्स, तर आपल्याला डिव्हिजन सिलेक्ट करायची आहे, तर तुमची जी डिव्हिजन असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारलाय, तर तुमचा इथे जिल्हा चेक करा, जो जिल्हा दाखवतोय तुमचा त्यापैकी एक जिल्हा तुम्ही सिलेक्ट करा। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तालुका विचारेल, तर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका यामधून निवडा आणि तालुका निवडल्यानंतर तुमच्या जे काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। याच्या प्रकारची माहिती सिलेक्ट केल्यानंतर फार्मर लिस्ट म्हणजे लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी खाली सर्च बटनावरती क्लिक करा। जसं तुम्ही सर्च बटनावरती क्लिक कराल तर खाली पाहू शकता इथे सिरियल नंबर, खातेदारांची नावं दाखवली जातील, सर्वे नंबर दाखवले जातील, खाते नंबर दाखवले जातील, क्रॉप नेम कापूस सोयाबीन ते दाखवले जाईल आणि कल्टिवेट एरिया जे काही तुम्ही कापूस सोयाबीन उत्पादक जे घेतलं होतं तुम्ही ते किती क्षेत्रामध्ये घेतलं होतं त्याचा एरिया सुद्धा दाखवला जाईल। तर त्यानुसार तुम्हाला जे काही अनुदान आहे ते मिळणार आहे। काही जणांचं नाव याच्यामध्ये नसेल तर काही दिवसांनी ऍड होईल, पण अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांची नावे पाहू शकता। महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता, आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।